हे बघा किती मोठा आहे साप. सावध राहा, ट्रेकिंग करताना असं साप बघायला भेटतो तुम्हाला. डेंजर काम आहे, सांभाळून ट्रेकिंग करावं लागते. तुम्हाला काय काय बघायला भेटलं? शंकराचं मंदिर, दत्ताचं मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर, भुवनेश्वर मंदिर, परत नवदुर्गा मंदिर आणि दर्गा. तेवढ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्यात. आपल्या मंदिराचा अनुभव हा ना खूप विचित्र होता. म्हणजे खालच्या पायथ्यापासून वरपर्यंत मंदिरापर्यंत आपल्याला येता येता हजारच्या वरती पर्यटक भेटला असतील. का पर्यटक बोलतोय मी, इथले दुकानवाले झाले किंवा ग्रामस्थ वगैरे असे ते नाही बोलत, पर्यटक. त्या हजारो पर्यटकांच्या मध्ये फक्त मला दोन फक्त हिंदू लोक भेटली. एक कलकत्तावरनं आला होता व्यक्ती, तो भेटला, तो आपल्याला नवदुर्गा मंदिरामध्ये भेटला. आणि एक वागरेश्वरी मंदिर आहे, तिथे एक व्यक्ती भेटला मंदिरामध्ये. बाकी कोणी नाही भेटलं. पूर्ण मंदिर म्हणजे पूर्ण मलंगडावर, एवढं मोठं मलंगड, एवढ्या हजाराच्या वरती लोक भेटली, त्यामध्ये फक्त 2 लोक भेटली. काय प्रगती आहे. लोक बोलतात की मलंगडाला काय जायचं, ती मलंगडावर बघण्यासाठी काय. पण तुम्ही आल्यानंतर आहे ना, खरंच मलंगडावर बघण्यासारखं खूप काय काय, खूप मंदिर आहेत आपली हिंदूंची. पण लोक येत नाही, त्यामुळे त्यांना माहीत नव्हतं ना की इथं काय आहे आणि काय नाही. आणि जिथनं आपण सुरुवात करतो खाली पार्किंगमध्येच लोक लुटायला सुरुवात करतात. पार्किंग एवढी घेतात की आवाच्या सव्वा पार्किंग घेतली जाते. विचित्र परिस्थिती आहे. आणि येताना एवढा खतरनाक अनुभव भेटतो की पूर्ण घाण बघायला भेटते. जागोजागी ना मुस्लिम समाजाचे लोक येतात भरपूर. कोण गुटखा खाऊन थुकतो, कोण गुटखा खायचं, कोणाचा खायचा आहे, कोण सिगारेट फोडतोय. आणि रस्त्यातच ते गांजा फुकाची चिलीम असते, ती पण इथे विकायला आहे. काय ते स्वच्छता राहील त्या ना. वास एवढा घाण होता की विचारूच नका रस्त्यामध्ये. पण जिथं जिथं हिंदूंची मंदिर आहेत तिथे तुम्हाला आहे ना स्वच्छता बघायला भेटते. स्वच्छता म्हणजे काय, तो रस्ता पण तुम्हाला पूर्ण बघायला भेटतो, थोडं भारी. पण बाकी काय नाही. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओ. मी विकास विषयाने आज आपण आलेलो श्री मलंगड बघण्यासाठी. कल्याण तालुक्यात जे श्री मलंगड आहे ते बघण्यासाठी आपण आलेलो आहे. कल्याण स्टेशनपासून एक 14 ते 15 किलोमीटरच्या अंतरावर असलेले मलंगड आहे, ते बघण्यासाठी आज आपण आलेलो आहे ना. बघू शकतो माझ्या मागे मलंगडचं डोंगर आहे. आपल्याला इथं वरती जायचं आहे डोंगरावरती मलंगडच्या. आणि आपण आज चालत जाणार, कारण की इकडनं एक बघा ती नीट ट्रॉली असते काहीतरी, ती ट्रॉली इथे बघा. इथनं ट्रॉलीचा मार्ग आहे, पण ती ट्रॉली सध्या बंद आहे, त्यामुळे आपल्याला चालत जायचे. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू करा, तुम्हाला दाखवतो काय काय भेटेल बघायला ते. बघा आपण एंट्री केलेली आता इकडे. आपल्याला आता इकडनं जायचे, समोर वरती जायचे आपल्याला. बघा इथं काय काय भेटतं बघायला. काठी वगैरे बघा, चादर वगैरे, काठी वगैरे बघायला भेटते आपल्याला इथे. पुन्हा मार्केट आहे, मार्केटमध्ये जायचं आपल्याला. हे बघा आपल्याला पहिले रस्त्यामध्ये ना बजरंगबलीचं मंदिर लागतो. स्टार्टिंगला जे जाताना वरती जाताना बजरंगबलीचं मंदिर आहे, साईबाबाची मूर्ती आहे, शंकराची पिंड, नंदी, छोटंसं मंदिर आहे. स्टार्टिंगला जाताना जातो, थोड्या वेळ पायऱ्या चढल्यानंतर लागतो आपल्याला बघायला भेटतो. तेव्हा आपल्याला काय बघायला भेटलं बघा, किल्ला बघायला भेटला आपल्याला इथे. स्टार्टिंगलाच मंदिराच्या बाजूलाच किल्ला आहे, मस्त की बांधलेला आहे. किल्ला कोणता आहे ते काय समजून येत नाही आपल्याला, पण किल्ला भारी आहे, मस्त केलेला आहे बघा. महाराजांची मूर्ती, मावले वगैरे दाखवलेले आहेत. चला व्हिडिओ कंटिन्यू करा, पुढे जाऊ आपण आता.
बघा आपण आता इथं ना 5 रुपयाची एंट्रीला पावती फाडली. थोडं वरती आल्यानंतर 5 रुपये तिकीट आहे इथे. तिकीट पाडून आपल्याला जावं लागतं पुढे. पाहू शकता इथे इथनंच आपल्याला जावं लागतं. 5 रुपयाची पावती फाडून आपण पुढे आलो ना आपल्याला परत एक मंदिर लागतो. मंदिर कसलं काय माहीत नाही, तर आपण मंदिरामध्ये जाऊनच बघू आपण काय मंदिर आहे. कालिका देवीचं मंदिर आहे. बजरंगबलीची मूर्ती आहे बाजूला. एक साईडला देवीची आहे संतोषी माता. बजरंगबली ना सॉरी दत्ताची मूर्ती आहे. कालिका माता आणि संतोषी माता. थोडा पुढं आलो ना आपल्याला अजून एक वैष्णोदेवीचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतो इथे. बघा आपण जाऊ तिथे आतमध्ये. पहिले मंदिराच्या बाहेरच आपल्याला एक शिलालेख दिसतोय. बजरंगबलीचं एक असलं काही समजून येत नाही, तर मंदिराच्या बाहेरच आहे. आणि इथनं मंदिरामध्ये आपल्याला जायचं असतं. महावैष्णोदेवीचं मंदिर आहे. बाजूला पण इकडे आहे शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे. आणि ही कसली मूर्ती आहे काय समजून येत नाही. बाकी मूर्त्या फोटो वगैरे फ्रेम वगैरे ठेवलेले आहेत. छोटंसं मंदिर आहे. गडावर जातानाच लागतो रस्त्यामध्ये. समोर रोपवे ट्रॅक आहे. अजून तो चालू नाही रोपवे. हा पण रोपवे ट्रॅक आहे, बंद आहे तो, त्यामुळे चालत यावं लागतं. पहिल्यांदा आपल्याला इकडे दर्गा लागते एक. ते दर्ग्याचा परिसर आहे. ही समोर दर्गा आहे. दर्ग्याचा परिसर आहे. तिकडनं आपल्या वरती जायचे परत दुसरीकडे. तर आपण आता इथनं पुढे जाऊ. आपण इथं थांबत नाही. हे बघा इथं आलो ना थोडं बरं वाटलं. जय माता नवदुर्गा देवी मंदिर आहे श्री मलंगड. आतमध्ये हे बघा आतमध्ये जाताना ना आपल्याला एक उजव्या हाताला मूर्ती भेटते आपल्याला बघायला. बजरंगबलीची मूर्ती वाटते आपल्याला. ही काय समजून येत नाही. एक मूर्ती बघायला भेटते. इथं सर आपल्या मंदिरात जायचं असतं. आणि हे काय आहे इथे पण पायाचे टचेत. इथनं आपल्याला पुढे जायचं आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. नवदुर्गाचं मंदिर आहे इथे. बघू शकता नवदुर्गा आहे तिथे बघायला भेटतात आपल्याला. आणि नवदुर्गा बाहेर आणि इथं विठू रखुमाईची मूर्ती भेटते बघायला. पूर्ण नवदुर्गा आहेत. आणि हा पूर्ण परिसर आहे मंदिराचा. पूर्ण परिसर बघू शकता. परिसर आहे पूर्ण. बरं वाटतं पण मंदिरामध्ये आलो बरं वाटलं. मंदिराच्या बाहेर आल्यानंतर बघा पायाचे ठसे दिसत आपल्याला. आणि हा एक कोरीव काम आहे. शंकराची पिंड आहे इथं. पहिले शंकराची पिंड पण बघायला भेटतं आपल्याला मस्त की. मग नंदी आहे पायाचे तसेच. चला आपलं इथं दर्शन तर झालेलं आहे. दर्शन पण चांगलं झालं एकदम. आणि आता आपण पुढे जाऊ. आपण तर आहे ना नवदुर्गा माता मंदिराचं दर्शन तर घेतलेलं आहे. आता आपण आता इकडनं दुसरीकडं एक बघा हा पायवाट आहे. त्या पायवाटेतून आपण चाललेलं शंकराचं मंदिर आहे आपल्याला ऐकायला भेटलं इथं आतमध्ये. काय मंदिर आहे कसं मंदिर आहे का माहीत तर नाही, पण आपण जाऊ. आणि कोण दिसत ना आपल्याला इकडे. आपण एकटंच आहे. आपल्याला डॉगही बाई भेटलाय. बाकी तर कोण नाही. मंदिर कुठे आपल्याला बघावं लागेल इकडनं जाऊन. आता जवळ आहे का लांब आहे का माहीत नाही. असू दे का प्रयत्न पडत. आपण जाऊ. रस्ता हा दिलेला आहे मंदिराकडे जाणारा. काय हे कसं काय समजत नाही.
समजत नाही. हा भेटलं आपल्याला बघायला. शंकराची पिंड आहे. आणि हीच पिंड कोणती आहे माहिती आहे का? जी रील्स मध्ये भरपूर व्हायरल झालेली आहे. हीच पिंड आहे शंकराची. चला आता डायरेक्ट तिथंच दाखवतो तुम्हाला, इथं दाखवत नाही. बघा मी तुम्हाला बोललो होतो ना, आपण तिथं आता आलेलो आहे. ते काय आहे? ते शंकराची पिंड बघू शकता. शंकराची कशी पिंड आहे, खतरनाक मस्त एक ते पिंड आहे. आणि बाजूला एक नंदी आहे. हे त्रिशूल केलेलं आहे, आपले झेंडे लावलेले आहेत. एक महाराजांचा झेंडा आहे. आणि हा परिसर आहे ना, एक नंबर भारी आहे. बघा हा मलंगड आहे, श्री मलंगड. आणि तो खालचा भाग आहे पूर्ण पनवेलचा भाग आहे वाटते. हा पनवेलचाच भाग आहे. पायाला चटके बसतात. ओके दगड तापलेला आहे. हा परिसर आहे पूर्ण पनवेलचा भाग आहे. आणि तो रोड कोणता आहे काय माहित. हायवे चाललेला आहे JNPT, तो मतदारून तो चढते. तर चला मी आता दर्शन घेतो इथे. ते दर्शन घेऊ चला. चला इकडनं दर्शन तर झालं. आपण शंकराच्या पिंडीचं दर्शन तर घेतलं आपण आता परत जाऊ. आता पुढे काय आता बघायला भेटेल. आता मच्छिंद्रनाथांची समाधी आहे वरती, तिथे जायचं आपल्याला. आणि ते मंदिर आहे, पण जे समोर दिसतंय ते गड आहे. तिथेच आपण जाणार नाही, कारण की तिथे मोठा सेफ्टीमध्ये जावं लागतं. तिकडे जायचं बोललं तर सगळ्या गोष्टी लागतात. ते पायपावरनं जावं लागतं वगैरे असं काहीतरी आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. पण आपण तर नाही जाणार. आपण काय तयारीमध्ये आलेलं नाही. आपण सोलो ट्रेकिंग करतोय आज, त्यामुळे आपण जाणार फक्त मच्छिंद्रनाथांच्या समाधीपर्यंत. तोपर्यंत व्हिडिओ कंटिन्यू करा. शंकराच्या पिंडीकडे जाताना आपण तिकडे तर गेलोच, पण तिकडनं नाही का जाताना आपण उजव्या हाताला शंकराच्या पिंडीकडे गेलो होतो. डाव्या हाताला एक शंकराचं मंदिर आहे छोटंसं, ते तुम्हाला दाखवते. बघा एक झोपडी बांधलेली आहे, झोपडीमध्ये तर मंदिर आहे छोटंसं, बघू शकता. ओम हवन करण्यासाठी पण केलेलं आहे. मागे एक शंकराची फ्रेम ठेवलेली आहे, डमरू वगैरे, छोटंसं मंदिर आहे. थंडावा मस्त आहे इथे. हे आपलं स्किप झालं होतं, पण ते दर्शन आपण घेतले आहेत. इथनं पुढे जाऊ आता. आपल्या समोरच आहे ना एक मंदिर आहे बघा, वादेश्वरी देवी पुरातन मंदिर, श्री मलंगड. 1971 स्थापना. बोर्ड लावल्यामुळं समजतंय तरी मंदिर वगैरे आहे तिकडे. आता जाऊ आता समोरच, तिकडे समोर दिसते मंदिर ते बघा समोर. एक कसली मूर्ती आहे? अच्छा बघा समोर बघू शकता आपलं संतोषी माताचं मंदिर आहे. समोर संतोषी माताचं मंदिर आहे. हा आणि समोर वागलेश्वरी मातेचं मंदिर आहे. पुन्हा वागलेश्वरी मातेचं दर्शन. बघा वागलेश्वरी मातेचं मंदिर आहे. इंस्टाग्रामवर बिमवर टाकशील ते बोलते मी तुला टाक. असं मंदिर आहे. साफसफाई चालू आहे उद्या. वागलेश्वरी माता. तर आपलं दर्शन तर झालं वागलेश्वरी देवीचं इकडं आणि सप्तशृंगी देवीचं. आता आपल्याला पुढे जायचे. पुढे आपल्याला परत शंकर मंदिर, मारुती मंदिर, दत्त मंदिर आणि दर्गा असं बघायचं आहे. तर आपल्याला मेन तर आपला आहे
दत्त मंदिर. तर बघू आपल्या दत्त मंदिर बघायला भेटतो का, कारण की इथे पण लांब आहे होतं तिथनं. हे बघा आपल्याला अजून एक इथे ना मंदिर लागले. एकविराईचं मंदिर आहे. एकविराईचं मंदिर पण आपल्याला बघायला भेटलं. बघू शकता एकविराईचं मंदिर मस्त सजवलं. छोटंच मंदिर आहे, जास्त काही मोठं नाही, पण भारी मंदिर आहे. आपण दर्शन घेऊ आणि पुढे जाऊ. आता हे बघा समोर रोपे, इथे स्टॉप होतो. उतरायला जागा आहे, रोपे स्टेशन आहे. आणि इथं लोक उतरतात खालना, पायथ्याशी येऊन इथे उतरायला लागतो रोपेचा. हे पूर्ण रोपे. हे काय गिरीवंदन नाव दिलेलं इथे, काय गिरीवंदन काय समजत नाही. हे बघा समोर एक कमान लागतं वरती आल्यानंतर. श्री पीर हाजी मलंग साहेब दर्गा ट्रस्ट. जायचे आपल्याला आतमध्ये. इथे समोर आल्यानंतर इथं बघा गणपती मंदिर व मारुती मंदिरचा रस्ता आहे. इकडनं आपल्याला गणपती मंदिर आणि मारुती मंदिराकडे जायचे. मंदिरामध्ये आलो या पुन्हा. श्री गणपती मारुती मंदिर, मलंग बाबा दर्गा, गणपती मंदिर, मारुती मंदिर. बघू शकता फ्रेम केले दगड आहे, पूर्ण कातळ आहे. तर दर्गा बोलतात वाटतंय. आणि इथं मूर्ती कोरल्या आहेत. चांदीची आहे का सिल्वर आहे का समजत नाही, पण गणपती मंदिर आणि मारुतीचे छोटं मंदिर आहे. मस्त एक मंदिर आहे, पण शांत, एकांत, निवांत. माझ्या व्यतिरिक्त कोण नाही इथं. आपल्याकडनं एक ना शिवमंदिर स्किप झालं होतं. ते दुसरी दर्गा म्हणून लिहिलेलं आहे ना, त्या बाजूलाच एक शिवमंदिर आहे, ते स्किप झालं होतं. आपण ते तुम्हाला बघा त्यासाठी आपण आलेलो आहे परत आता इथे. जाताना करायचं होतं आपल्याला, पण राहून गेलं आपल्याकडनं. ते काय आहे काय माहिती. तर आपण शिवमंदिराचं दर्शन घेऊ. पहिले मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ मस्तपैकी. बघा मंदिराच्या बाहेर किती मोठी नंदी आहे. नंदीची मूर्ती मोठी, त्रिशूल वगैरे. इकडे गणपतीची मूर्ती आहे. तिकडे पण शंकराची आहे, पिंड दिसते. नागमुखी अवतार शंकराची पिंड, बजरंगबली. श्री भीमाशंकर जी का मंदिर, नमः शिवाय. भीमाशंकर शंकर मंदिर आहे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. बघू शकता मंदिर पण किती मस्त आहे. पिंड आहे आणि मागे शंकराची मूर्ती पण दिलेली आहे. दोन मूर्ती आहेत. एक पंचमुखी नागामध्ये पण आहे मूर्ती. अरे बापरे, ही गणपतीची मूर्ती आहे. मूर्ती बघितली नव्हती अशी कधी मी. गणपतीची मूर्ती, अशी मूर्ती मी बघितलीच नाही, पहिल्यांदाच बघतोय. कोणता अवतार आहे काय माहित गणपतीचा. भारी. आपण ना आता दर्गा परिसरामध्ये समोर बघू शकता दर्गा, सर्वात मोठी दर्गा आहे. तिथे आपण आता आलेलो आहे. तुम्हाला दाखवतो मी, झूम करून जा आतमध्ये. आतमध्ये आपला चला आपण आतमध्ये जाऊन बघू.
आतमध्ये आलं. हे बघा समोर बोर्ड दिसतो, श्री गुरुदेव दत्त मंदिर मलंगड. तिथं आपल्याला दत्त मंदिरामध्ये जायचं. आता समजून येत नाही जायचं कसं, कारण की रस्त्याला ते बाहेर बोर्ड वगैरे लावलं नाही. पण मेन दर्गा आहे जी, मेन दर्गेपासून पुढे आल्यानंतरच लगेच राईट म्हणून आपल्याला जायचे. असं जायचे. तिथनं 15 मिनटं लागतात. ते बघू आपण आता जाऊ काय रस्ता कसं आहे ते. दत्त मंदिरकडे चाललो होतो. 2 वाटा होत्या, कुठे जायचं समजत नव्हतं. पण शेवटी एक पर्याय निवडला. तर पुढे आल्यानंतर आपल्याला बोर्ड पण भेटला. बघा, श्री गुरुदेव दत्त मंदिरकडे जाण्याचा मार्ग. दोन वाटा होत्या. एका वाटेमध्ये भरपूर पब्लिक होती, पण ती पूर्ण मुस्लिम होती. तिकडे वरनं येत होते तिकडे काय नाही बोलतं जाण्यासाठी. म्हणून आपण दुसरा पर्याय घेतला आणि आलो. जंगल आहे पूर्ण, काय नाही इकडे. एकटा फिरते. आणि बघा पलीकडे काय मंदिर आहे कसलं. पटापट जाऊ, दर्शन घेऊन दत्तगुरूंचं आणि रिटर्न यायचं आपल्याला परत. एवढंच 20 मिनटं लागतात बोलले चालायला. तर बघू आता किती वेळ लागतो. भरपूर पुढे आपण चालत आलेलो आहे. आणि आता इकडे काय आहे काय नाही समजत नाही. पहिले इकडे एंट्री करू. इकडे एंट्री केल्यावरती आपल्याला समजेल काय आहे काय नाही. काय लवकर इकडे हा पण रस्ता गेलेला आहे, त्यामुळे काय समजत नाही. जाऊन बघू. पायऱ्या वगैरे जागा पण क्लीन आहे, स्वच्छ. आज मला दिसतंय मंदिर कसलं तरी. बघू आता काय ते. हो, एका पाण्याचे टाके वाटते. दत्त मंदिर हेच आहे ना? हो, हे मंदिर का? समोर दत्त मंदिर आहे. दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बघू शकता दत्त मंदिर. छोटंसं मंदिर आहे, मस्त की शांत वातावरण एकदम. आतमध्ये पहिले दर्शन घेतो मी आता. आपण मंदिरात दर्शन घेतलेलं आहे
आणि इथे जे पुजारी वगैरे राहतात त्यांचे घर आहे ते दोन साईडला. आणि ही समाधी आहे. बघू शकता शंकराची पिंड, ही समाधी आहे. पिंड आहे पूर्ण शंकराची. सगळं एकदम शांत वातावरण आहे. तर आम्ही दर्शन घेतो. आपल्या इथे दर्शन झालेलं आहे परिसरामध्ये. बघा हे दत्ताचं मंदिर भेटतं आपल्याला. इथं गिरीबाबांची समाधी भेटते आणि समाधीवरतीच शंकराची पिंड पण ठेवलेली आहे. आणि बाजूला इथं समोर एक नंदी आहे. अशा प्रकारे आपल्याला भेटतोय बघायला इथं सर्व. आणि ही घर आहेत, लोक राहतात इथं, त्यांचं घर आहे. अशा प्रकारे आपण इथं बघितलेलं आहे. दत्त मंदिरामध्ये आपण दर्शन घेतलेलं आहे. आणि दत्त मंदिरात इथं आल्यानंतर आपल्याला समजलं आहे का इथे अजून एक 20-25 मिनिटावरती अजून एक शंकराचं मंदिर आहे शेवटला. ते तुम्हाला बोललो होता दुसरा रस्ता तो शंकराच्या मंदिराकडे जातो. तर आपण तिकडे पण जाऊन येऊ, जरा दर्शन घेऊया. शेवटचं दर्शन असं मला असं वाटतं. बाकी सगळं झालेलं आहे. तर जरा पटकन जाऊ, प्रवास करू, दर्शन घेऊन. फायनली आपण अर्धा तास प्रवास करून आपण पुढे आलेलो आहे. नाही तर शंकराचं मंदिर आपल्या पुढे सांगितलेलं आहे. आता एक घर टाईप दिसतोय की ते काय ते बघायला समजेल आपल्याला. मंदिर हेच आहे का पुढे जायचं आपल्याला, जाऊन बघू आपण आता. हेच मंदिर आहे का. हाय ग, इथं तर लॉक दिसतोय. पुढे बघू आपण कुठे आहे मंदिर वगैरे. बरोबर आपण बरोबर आलेलं आहे. शंकराचं मंदिर आहे बघा. श्री गिरिजा शंकर महाराज मंदिर, बागेचा रजिस्टर नंबर 8921. शंकर मंदिर, नंदी महाराज. अरे वा, बघू शकता मंदिर पण. पिंड आहे छोटीशी, कलश आहे, त्रिशूळ वगैरे आहे मंदिरामध्ये. ते छोटंसं मंदिर आहे, भारी मंदिर आहे. मस्त मंदिर, दर्शन घेतो थांबा. पूर्ण मंदिराचा परिसर एकदम शांत परिसर आहे. बघू शकता मंदिराचा परिसर किती शांत आहे एकदम. इथं पण काहीतरी आहे, बघू आपण जाऊन. हे होम हवन करण्यासाठी केलेलं आहे. परिसर बघा पूर्ण शांत आहे. कसं समाधी दिसते इथे. कोण दिसत नाही अजून इथं माझ्या व्यतिरिक्त. मला असं वाटतं मी एकटाच इथं, बाकी कोणतं दिसत नाही. आणि आतमध्ये पण एक अर्धा पाऊण तास लागतो यायला. ते पण मी जोरात आले म्हणून. शक्यतो जोड घेऊन आता येताना एकटे येऊ नका इकडे माझ्यासारखं. काठी वगैरे घेऊन एकदा फिरायला लागतो. काय बघायला भेटेल, काय साप वगैरे असतील तरी काही गॅरंटी नाही. मला तर मोठा साप दिसला बघायला म्हणून बोललो एकटे येऊ नका. शांत परिसर आहे. चला
चला आपण आता इथं निघू. मला वाटतं झालं असेल सर्व आपलं तिथलं शेवटचं होतं असं वाटतंय. बघा तुम्हाला बोललो ना साप वगैरे असतात. हे बघा साप इथं. कोणता साप आहे काय माहीत नाही. कसं साप आहे बघा. सांभाळून यावं लागते आधी. चला चला जाऊ तिकडं. आपण जाऊ इकडनं साईडून. हे बघा किती मोठा आहे साप. सावध राहा. ट्रेकिंग करण्याचे साप बघायला भेटतात तुम्हाला. डेंजर काम आहे. सांभाळून ट्रेकिंग करावं लागते. चला आपण निघू. जंगलामध्ये मी आणि माझा मित्र आम्ही दोघंच जण आहेत. कोण मला या जंगलामध्ये भेटला नाही. दत्त मंदिरापासून शंकरामाच्या मंदिरापर्यंत जाण्यासाठी कोण आपल्याला भेटलं नाही काय नाही. आणि कोण मंदिरावरती पण कोण नव्हतं. फक्त आपल्याला आपला मित्र भेटलाय. दोघंच जण होतो आम्ही. जाताना त्याला बघा आवाज दिला तर माझ्या जोडीला. जाताना पण माझ्या जोडीला आलाय तो. आणि येताना पण जोडीलाच आहे माझ्या. म्हणजे माणसापेक्षा पण एक निष्ठ आहे. आणि आपण आता चाललो आता बाहेर. पण पुढे ट्रेकिंगमध्ये कोण तुम्हाला एवढं या मंदिरावरती म्हणजे मलंगगडावरती दाखवेल काय काय आहे ते. खरंच तुम्हाला काय काय बघायला भेटलं. शंकराचं मंदिर, दत्ताचं मंदिर, गणपती मंदिर, मारुती मंदिर, गुणेश्वर मंदिर, परत नवदुर्गा मंदिर आणि दर्गा. एवढ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटल्यात आपल्या व्हिडिओमधून. अजून काय पाहिजे मला. एवढं सर्व गोष्टी तुम्हाला बघायला भेटतात आपल्या व्हिडिओमध्ये. अजून काय पाहिजे बघा. आपला मित्र आपल्या पाठीचे. भारी मजा वाटली. आपल्याला ज्या दत्त मंदिराच्या इथनं जो आपला कुत्रा भेटला होता त्यानेच आपल्या शंकर मंदिरापर्यंत नेलं. आणि आता त्याला बोलतो चल ते येत नाही. शंकर मंदिर हे बघा इथं आतमध्ये गेलाय तो. बघा कसा असतो. कोण आहे काय माहीत नाही. तर मंडळी आपला व्हिडिओचा शेवट आपण इथंच करतोय. आजचं आपण आलो होतो ती मलंगगडला. ते व्हिडिओ कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. परत व्हिडिओ लाईक पण करा, शेअर पण करा. आणि चॅनलला जर आपले नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूचं बेल आयकन बटन पण दाबा. त्यामुळे तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओ अशाच बघायला भेटतील. तर चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.